हाच होता आमच्या मंडळाचं गणपती विसर्जन आणि संध्याकाळी या बारक्याने मिरवणुकीत पाडला बुक्का. का सकाळी 9 वाजता बाप्पा चालले आपल्या गावाला असे शब्द कानावर पडल्यावर समजले की आपला मंडळाचा गणपती बाहेर. पंचमी मिरवणूक आमच्या घरापर्यंत आल्यानंतर या वर्षीची पूजा प्रेरणाच्या हातून झाली. मग आजी त्यांनी ट्रॅक्टरवर पाणी सोडून सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू अशी प्रार्थना केली. आणि काय मंडळाचा गणपती गल्लीत बाहेर पडल्यानंतर पोरं ब्लास्ट उडवायला काय ऐकत नव्हती. वेदांत जरा रॉकी पण आता स्टँडवरच चिंध्या केलं त्यानंतर. बाप्पा काय आमचं चुकलं मागलं तर मोठ्या मनाने माफ करा, पुढच्या वर्षी 100% लवकर आहे असा निरोप घेऊन संध्याकाळी पियुषला घेऊन गेलो मिरवणूक बघायला. पियुष पूर्ण तयार झाला. या वर्षी कोल्हापुरातल्या मिरवणुकीत बाप्पांच्या आकर्षक मूर्त्या बघायला मिळाल्या. मग आज हॅलोजन घेऊन उतरलेलं आमच्या पाचगावात शिवप्रेमी त्यांच्या समोरच होतं. मग त्या पुढे होतं सुभाषनगर, नंतर मग चक्रव्यूह, कम्प्लीट क्लिअर साऊंड, पेटीएमच्या बाप्पांची मूर्ती एक देखणे. मग आला कोल्हापूरचा राजा. मेन करून सांगा ह्यांचा ऑपरेटर कोण होता. आणि याच राजाच्या झाल्यावर यो बारका महाराज एक गर्दीचं आकर्षण बनून वाचा. महाराजांचा विजय असो, दिलबारचं एक हायड्रोलिक स्ट्रक्चर खतरनाक होतं. औचित पेर कमेंट करून सांगा यांनी कुठला ऑपरेटर आणलेला. मग यांच्या पुढे होतं काळा पांढरा म्हणजे प्रॅक्टिस. मग तिथनं गेलो हॅशटॅग कोल्हापूरचा वाघ. आणि राव पाप स्ट्रक्चरच्या खांबाला तटलं त्यामुळे थोडासा वेळ झाला. आणि यावर्षी योग वाघाच्या ट्रॉलीवर नाचण्याचा होता. मग माझे काही मित्र ही वेताळमध्ये होती त्यामुळे तिकडे गेलो. आणि पाप एंट्री मिळालेली 12 वाजता. मग मिरवणुकीनंतर मित्रांच्या सोबत खाला डोसा आणि भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.